राज्यातील सरकारी शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या गणवेशाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। विद्यार्थ्यांना देण्यात आलेले अनेक गणवेश हे निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलं होतं। यापैकी काही गणवेशातील शर्टांना 2 खिसे असलेत असं दिसून आलंय, तर काही गणवेश धड शिवले देखील नव्हते। या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत एक जुना हिशोब मात्र चुकता केलाय। मध्यंतरी रोहित पवारांनी शालेय गणवेशांचा दर्जाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सर्वांदेखत रोहित पवार यांची टिंगल केली होती। मात्र आता अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांच्या निकृष्ट गणवेश दर्जाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलंय। त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्री साहेब आठवतोय का, मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात काही प्रश्न निर्माण केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती। माझी चेष्टा केली तोपर्यंत ठीक होतं, पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका, अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर खाली झाल्याशिवाय राहणार नाही। सभागृहात गणवेश दाखवताना रोहित क्वालिटी बघ असं तुम्ही म्हणाला होतात। आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून तात काढणारे नेते आज गप्प काय असो, गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता आली असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर जनता हा हिशोब नक्की चुकता करेल असं देखील रोहित पवार म्हटले। गुजरातच्या एका कंपनीला मदत व्हावी, त्यांच्याकडनं कापड घेता यावं, सेंट्रली हे टेंडर देता यावं, आणि काही नेत्यांनी फक्त याच्यातून काय केलं असेल तर मलिदा खाल्लेला आहे। त्यामुळे मलिदा खाल्ल्यासाठी गरिबाच्या मुलामुलींना अजूनपर्यंत ड्रेसपासून वंचित ठेवले, आणि जे ड्रेस मिळाले ते अतिशय खराब क्वालिटीचे मिळालेले आहेत आणि फार चुकीच्या पद्धतीने सिलाई केलेले ते मिळालेले आहेत। त्यामुळे या सरकारला गरिबाच्या मुलामुलींच्या कपड्यावर सुद्धा मलिदा खायचं ही दुर्दैवी गोष्ट आहे।